चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. आणि भावबंद आहे ना मला तुमचे माझे असे खपाखप मारायला पाहिजे. लय नालाय तुमचे बी माझे बी असं सपासप गेले पाहिजे. कारण भावबंद इतके नालाय मोबाईल बंद करते. भावबंद इतके ना भावबंद इतके नालाय जिवंतपणे जगून दिली नाही. मेले हो त्यांच्याशिवाय टाकाय खांदा. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायची. नको मला राम राम आपली स्टोरी उजाडले म्हणतो. हसायच्या गोष्टी नाही राहिल्या. थोडं कानाला वाईट पण खरं आहे. आणि माझ्या आयुष्यात एकच फळ आहे मला. मी फक्त खरं बोलतो त्याची फळं भोगितो. फळाची नाही आहे. उठ लोकांना फळ सुरू रोज उठून नवं लपड. झोपेतून उठलं लपड हजर. आज बोकड्याला बोलला उद्या शिळीला बोल. पण मी वेगळ्या विचाराचा माणूस आहे. व्यक्ती गेली तरी चालेल धर्म टिकला पाहिजे. साहेबांचं पहिलं कौतुक करावं. बापू साहेबांचं दुसरं कौतुक करावं एवढी स्पर्धा आहे. यांच्या कार्यक्रमाला मदत करणारे सगळे मंडपवाले माई सिस्टीमवाले सगळे त्यांची तरुण मंडळी आणि सभापती साहेबांचं सगळं भक्त परिवार सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. आता आपण अभिष्ट चिंतन करतो. अभिष्ट चिंतन करत असताना आता कीर्तन नुसती ऐकायची गरज. आता माणसं परिवर्तन झालं पाहिजे ही गरज आहे. नुसत्या आता पोथ्या वाचून पारायण वाचून जमणार नाही. आता प्रत्येक व्यक्तीने व्यक्तीत आचरणात नुसतं पोथ्या वाचायचं. वाचणाऱ्यांची संख्याच कमी नाही. वाचायला राहिले 10,000 पेपर खपत होते तिथे 4,000 पेपर खपतात. पेपर वाचणाऱ्यांची संख्या अतिशय कमी झाली. कादंबरी तर कोणी उचकायलाच तयार नाही. पुस्तकं तर कोणी पाहायलाच तयार नाही. वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली. विकारांची संख्या वाढली. परत मी नाही वाचन आयुष्य संपलं. वाचायचंच नाही कुणी. वाचायचंच नाही. आता या बिचारीने वाढदिवसाला कीर्तन ठेवलंय. कौतुक करा सभापती साहेब. नाही तर वाढदिवसाच्या बोलणार नाही. त्यालाच केळं वाटत होती. पण हिल भरती विलापट्टी फळे वाटप फळे वाटप फळे त्यालाच फळ त्यालाच केळं वाटते. त्याला आखलं तर कार्यकर्त्यांनीच खाले. नाही 2 केळं एक त्याला एक लोकांना. पण हिल भरपट्टी कुंकली फळे वाटप फळे वाटप. 3च रागा वाटल्या गरीबांना. उबदार वस्त्र आणि रात्री पुन्हा खाली निघाली घोड्याने घालून आणल्या रागा. याला किंमत नाही. एवढ्या मोठ्या समाजाला कीर्तनाचा लाभ हे सभापती साहेबांचे करतो. आणि ज्यांचा वाढदिवस ते काही किरकोळ माणूस नाही. ते जिथं काम करतात त्या कामाचं नावच संत तुकाराम. त्या कारखान्याचं नावच संत तुकाराम. आणि मी रात्री सांगितलं परत सांगतो. पुणे जिल्ह्याने जेवढं ह्या जगाला केलं तेवढं पुणेच केलं आहे. काय या जगात पहिलं वैकुंठ कमान पुणे जिल्ह्यात. या जगातला पहिला
मराठी विद्वानांचा ग्रंथ ज्ञानेश्वरी पुणे जिल्ह्यात या जगातली पहिली संजीवन समाधी पुणे जिल्ह्याने दिली. या जगाला पाण्याची बुडवायची ताकद नाही इतकं वाङ्मय मोठं आहे हे जगाला पहिलं पुणे जिल्ह्याने. आणि पुढे ऐका, या बोटातल्या रक्तात स्वराज्य स्थापन करण्याची ताकद हे सुद्धा पुणे जिल्ह्याने. अरे तुम्हाला त्याची किंमत कळत नाही तो भाग, पण बोटातलं रक्त दिल्यावर स्वराज्य मिळत आहे. आणि स्वराज्याचा संस्थापक सुद्धा पुणे जिल्ह्याने दिला. म्हणून जुन्या लोकांची म्हण होती पुणे हे विद्येचं, अजून एक म्हण होती पुणे तिथे काय. आणि खरं आहे, इथं संतांना तोटा नाही, इथं संप्रदायाला तोटा नाही, इथं ग्रंथाला तोटा नाही. अरे इथं वैकुंठावरूनच देव आला. नाही आला तुकोबाऱ्यासाठी वैकुंठावरून देव आणि संताजी महाराज जगण्यासाठी तुकाराम महाराज वैकुंठावरून. त्या मातीतली माणसं आहेत आपण शर्मले त्या पटमध्ये त्या राज्यात आपण दारू देतो. एवढी एक कोटी रुपयाला मिसरूड नाही म्हटलं, मिसरूड उगल बंगली आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजीचा आहे, हा महाराष्ट्र ज्ञानोबाचा आहे, हा महाराष्ट्र तुकोबाचा आहे. हे रक्त शांत तुमचे रक्त चपटे पिऊ पिऊ गोठले, तुम्हाला रक्त कुठं राहिले. दरिद्री बगरी हे 96 कोणी खानदार रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त आहे. हे आपल्याला तुकोबाने शिकवलंय, हे आपल्याला ज्ञानोबाने शिकवलंय आणि हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. आपण बावळाच्या शेमड्यापुरीसाठी फाशी घेतो. दरिद्री अरे बा म्हणे तिने मला शब्द दिला, तिने काय तुला एकट्याला दिला. 3 मेले तू 4था रटाळू आणि तुला काय दरिद्री. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हृदय बंद पडेल त्यांची काय करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नाटक नाही एवढं चांगलं हृदय कोणाला घ्यावं. आपल्या तोंडाला क्वार्टर शोभती का. वाघ फाडला तर संभाजीनं वाघ गोवा नाही, वाघ 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 आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला मुताला झाला चित्ता, सकाळी लागला 5 उष्णे मारा झाला बिबट्या. मग कोणाची चेटी फाटेल जमलं की नाही तुमचं आणि मग ही कोण शिरी. एवढाच फरक आहे तुझ्या तर माझ्या. तू दारू पेले मी ब्रह्मरस पेले. कुठे पगार नाही. एक दारुडे रस्त्याने चालले पेरलं आणि लगविला बसले. लगविला बसलं, लगविला खाली बसून लगवी असं वाकलं सरळच व्हायचं. नीट बघा नाही असंच सरळच होईल. 2-4 जण डॉक्टरकडे, डॉक्टर म्हणले काही नाही हो, काही काही त्याला पाहिजे नाही त्या वाटतात शर्टाचा बटा काढ.
काय क्वालिटी एक भोंगळा लावलेला नसतो ना, भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्राफिक नाही, मोकळा. आणि लोंगोटी लावणारा हा मोकळा. तो लोंगोटी लावलेला होतो आणि का मोकळा हिंडतो, हे लोंगोटी. एक जण दारू पेलं स्टँड बस. एसटी आली, एसटी आली तर त्याने एसटी पुढे बसायचं ना, मागून करायचं ना, डायवर बसतो आणि ते पेटरीचं बॉक्स असतं ना, त्याच्यावर बसलं नुसतं डायवर पाहिजे. कंडक्टरला बेल मारली गाडी चाललंय 50-60 किलोमीटर गाडी गेली आणि डायवर कंडक्टर चहा पाण्याला उतारले. हे काही उतारलं नाही. ते डायवर कंडक्टर चहा दोनाने कंडक्टरने बेल मारली. ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलो, त्याला गेलो सापडला. इकडे गेलोच नाही, गाडी चालू कशी तो ड्रायव्हर त्याला म्हणलं काय सापडत आहे तुम्हाला, गेरच सापडलं. तो ड्रायव्हर त्याला म्हणलं गेले का, मी बसला तर धपातोय, तुम्ही त्याला पुढे ने मागात, पुढे ने मागात, पुढे ने मागात. मला वाटलं तुम्हाला उपसरलं. तुम्हाला 60 किलोमीटर सरणाच्या काही कोण उपासला घ्या आणतो असे एकत्र बाबा मग रामचा दाखवा. सभापती साहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संकल्प करायचे ही काळाची गरज आहे. पहिला संकल्प साहेब तुम्ही मानावर घ्यावी. सभापती साहेब गेले त्याच्यानंतर पशु संवर्धन खाते खाते म्हणे ते माणसं. आजपासून आपल्या महाराष्ट्रात तरी शिवरायांची आणि संतांची नावं टपरीला नसावा. तुमचं काय मत? कारण तो डायरेक्ट आपल्या धर्माचा अपमान आहे. तुमचं काय? संत तुकाराम पंडित भाऊ धन्यवाद होते तुकाराम तुम्ही आपले संत स्वतः आपले शूद्र आहे स्वतः इतरांची नावं मला टपऱ्याला दाखवा. इतर धर्मातल्या लोकांची नावं तुम्ही मला टपरीला दाखवून दाखवा. आहेत का? आमचे शिवाजी महाराज इतके बारीक होते पाण्याचे डोकला. आजपासून एवढं जर केलं तर भेडे साहेबांना विश्लेषित नाही झालं आणि ह्या विचाराचा आजपासून काय बाबाचं नाव दे टपरीला. तुला पुढ काय नाव काय बाबाची मेवणीचं दे, मेवणी बिरार दे, प्रियशीचं दे ना. पाया पडून संत आमच्या महाराष्ट्रातल्या संतांच्या नावांमध्ये इतकी ताकद आहे, डोक्यावर हात ठेवला तर आहे का दाखवत आहे की नाही? नुसता डोक्यावर हात ठेवला. अरे आळंदीला नेवाशावरून निघताना आयापाशी आणि आल्याजवळ 4 जण निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि गुप्ताबाई आणि 5वा त्याच्याबरोबर रेडा होता. आणि रेड्याला समाधी द्यायच्या वेळेस रेड्याच्या डोळ्यातून पाणी. रेड्याचा आपला धर्म म्हणजे काही किरकोळ नाही. रेड्याच्या डोळ्यातून पाणी आलं. ज्ञानावर आहे तर रेड्याकडे पाहिलं. रेडा बोलला आणि रेड्याला विचारलं तुझ्या डोळ्यात पाणी का आलं? रेडा म्हणतो माझ्या डोळ्यात पाणी आलं तर कारण. आणि मी होतो कोण? मी कोण होतो? पखाल मारणारा. मी कोण होतो? काठीनं मार खाणारा. मी कोण होतो? वर्षे मारणारा. तुझ्या सक्ती ठालो तुम्ही संत. रेड्याची समान झाली आणि तिथे साधू सारखी दर्शनाची रांग लागली. त्यांच्या संगीत साधू आम्ही आले दुष्काळ काढला रे. 1.5 वर्ष आमची लई जिरली.
चालू ठेवून ड्रिंक वाजवलं रे देवा काऊन हसला काही नाही महाराज किस्सा गरम येत जग खरंय महाराज पीर साहेब सगळी मंडळी संप्रदायातल्या लोकांनी 3 वर्ष एवढी संकट काढली महाराज कोणी रुपया मदत केली नाही महाराज नाही 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 सगळ्यांना पैसे मिळाले सगळ्यांची बाजू झाली पण कांदावाली मालकरी माळी विकणारी तमाशावाली जागरण गोंधळवाली मखवाली गायक वादक महाराज तमाशावाली पुरा पामच उठतो टाकत दारू सगळ्यांना मिळाली माझी अडचण झाली त्या दारू सगळ्यांना मिळाली